हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या पार्ट 2मध्ये. ठीक आहे. पार्ट 1 तर तुम्ही माझं जसं पाहिलेलंच आहे. मी आता म्हणजे तुम्हाला जसं माहिती आहे की मी माझ्या 10 वर्षाच्या प्रवासाचा मी व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. लास्ट टाईम आपण इथपर्यंत बोललेलो की ते लोक माझ्या घरी आले मागणी घालायला. मागणी इन द सेन्स म्हणजे ते असं बोलायला आले की असं असं आहे म्हणून. ठीक आहे. तर आता पुढचं बोलते मी. हां. तर त्यावेळी ते घरी आले. तर माझ्या मम्मीचं आणि त्यांचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन झालं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीने आणि मम्मीने ह्यांना भेटायला बोलवलं. तर आम्ही जस्ट असं कुठे भेटलो नाही, म्हणजे असं हॉटेल वगैरेमध्ये कुठे गेलो नाही. त्यांनी जस्ट असं बघितलं, आले, ते भेटले. मग ह्यांनी बघितलं, म्हणजे माझ्या मम्मीने आणि माझ्या बहिणीने त्यांना बघितलं, माझ्या मिस्टरांना. आणि हे केलं, म्हणजे मम्मीला तर पसंत आलेले, पण म्हणजे बहिणीला एवढं काही पसंत नव्हतं. तर बहीण बोलली तरी म्हणजे पसंत नाही किंवा काय, पण मग मम्मी बोलली ठीक आहे, काय नाही, आपण बघूया म्हणून. त्याच्यानंतर मग जसं की तुम्हाला लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की त्यांना म्हणजे माझ्या पप्पांना असं सांगितलेलं आम्ही की म्हणजे एक शेजारी, म्हणजे आमच्या इकडच्या एक एरियातल्या बाईने तुमच्या म्हणजे मला लग्नाची मागणी घातली आहे. तर तसं पप्पांनी सांगितलं. पप्पांनी बोलले बघायला बोलूया आपण. मग थोड्या दिवसांनी काय झालं की आम्ही सुपारी नाही, बघण्याचा कार्यक्रम ठरवला. त्यावेळी मग ह्यांचे घरचे आणि माझ्या घरचे असे मिळून आम्ही माझ्या घरी बघण्याचा कार्यक्रम ठेवला. मग बघण्याचा कार्यक्रम ठेवला तेव्हा तर सगळं झालं बोलणं वगैरे. तर नंतरला पप्पांना माहिती पडलं की ह्यांचं घर इकडे आहे म्हणून. मग पप्पा फक्त एवढंच बोलले ह्यांना की म्हणजे मी ठीक आहे, माझ्या मुलीला पसंत आहे, तर मी द्यायला तयार आहे, पण एक काम करा, पहिलं तुमचं घर बनवा. यांचं घर व्यवस्थित नव्हतं त्यावेळी, असं छोटंसं होतं. तर माझ्या पप्पांनी आत ठेवली की बाबा पहिलं तुमचं घर बनवा, मग आपण लग्नाचा विचार करू. मग तसं झालं. मग त्याच्यानंतर ह्या लोकांनी काहीतरी 1-1.5 वर्ष लग्नासाठी टाईम घेतला, तर घर वगैरे बांधायला वगैरे असं. तर त्या ड्युरेशनमध्ये, कारण की आमची त्याच्या आधी आमची सुपारी झाली, त्या ड्युरेशनमध्ये भरपूर वेळ लागला. म्हणून माझे पप्पा ह्यांना विचारायच्या आधीमध्ये की बाबा काय आहे तुमची तयारी, की कधी करणार आहे लग्न, असं. म्हणून माझे पप्पा येऊन असे विचारायचे त्यांना की कसं, म्हणजे काय मॅनेज करताय तुम्ही घराचं वगैरे. आता भरपूर दिवस झाले. एक मुलीचे वडील तर ते तयारी म्हणजे विचारतच असतात ना. तर ह्यांना असं वाटतं की त्यावेळी ह्यांना असं वाटतंय की माझे पप्पा मागं लागलेले ह्यांच्या की कधी तुम्ही लग्न लावणार आहे, कधी तुम्ही लग्न लागणार आहे. एका मुलीचे वडील ते जर तिची सुपारी फुटली आहे, तर मग ती समोरच्याला जरा बोलणारच ना, कशी तुमची तयारी चालू आहे, काय तुमची तयारी चालू आहे, कसं करायचं, काय करायचं, असा हिशोबाने कोणताही वडील येऊन विचारणारच आहे. की त्याचा अर्थ हा नाही होत की तो तुमच्या मागे लागला की माझी पोरगी करून घ्या म्हणून. माझ्या पप्पांनी मला घरीच पहिल्यांदा सांगितलेलं, बघ ते स्थळ मला एवढं पसंत नाही आहे, पण जर तुला पसंत आहे तर मी तिथे हमी भरतो म्हणून. आणि माझ्या पप्पांनी कधीच मला फोर्स केला नाही. आणि शेवटपर्यंत मला त्यांचा म्हणजे त्यांनी माझ्यावर सोपलेला निर्णय की तुला आवडतंय, तू करतेस, तुझा निर्णय घे म्हणून. तर मला कधी त्यांनी फोर्स नाही केला, आणि कधी दुसऱ्यांना पण फोर्स नाही केला माझ्या वडिलांनी की माझ्या पुरीला करून घ्या म्हणून. पण हे सगळं आता वेगळं चित्र दाखवतात की माझी आई यांच्याकडे भीक मागायला आलेली, किंवा माझे वडील ह्यांना बोलायचे की लग्न करा. कारण की आता सुपारीला पहिलं घर बांधायला थोडा वेळ गेला, त्याच्यानंतर मग सुपारीला थोडा वेळ गेला, त्याच्यानंतर मग परत लग्नाला थोडा वेळ गेला. तर त्या ड्युरेशनमध्ये ते लोक त्यांना विचारायचे की बाबा काय तुमची पुढची स्टेप, असं म्हणून फक्त विचारायचे माझे पप्पा आणि मम्मी तर कधी नाही आली, पण पप्पा कधी भेटले हे लोक रस्त्यामध्ये तर मग विचारायचे. तर ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी आमचं लग्न फिक्स झालं. तर आता जास्त डीपली नाही सांगत मी तुम्हाला. तर फिक्स झालं लग्न. मग लग्नाची तारीख वगैरे धरली. मग तारीख धरल्यानंतर आमची शॉपिंग वगैरे झाली, त्यांची शॉपिंग काय झालं, आम्ही म्हणजे पहिलं आमचं लग्न दिवाळीत होणार असं कळलं होतं. तर माझ्या वडिलांनी त्या हिशोबाने तेव्हा शॉपिंग केलेली, म्हणजे लग्नाचा बस्ता जो होता तो दिवाळीच्या हिशोबाने काढलेला. त्याच्यानंतर मग थोडंसं ते पोस्टपोन झालं काही रिझनमुळे. तर मग नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या मेमध्ये गेलं. तर मग माझ्या पप्पांनी थोडासा बस्ता वगैरे काढून ठेवलेला, आणि नंतरला मग मेमध्ये बाकीचं काय माझं जे सामान राहिलेलं किंवा माझी जी शॉपिंग होती ती मे महिन्यामध्ये आम्ही करायला घेतली, म्हणजे केली. आणि ठीक आहे, मला सगळं माझ्या मनाचं करून, म्हणजे माझ्या पप्पांनी मला सगळं माझ्या मनाचं दिलेलं. मला जे पाहिजे ते मी केलेलं. पण एक माझी मिस्टेक झाली, ती तुम्ही कधी तुमच्या लाईफमध्ये करू नका, की आहे ना मेकअपवाली तुम्ही ठरवा. कारण की हा अनुभव आहे माझा की आहे ना, मी सगळा खर्च केला, म्हणजे शालू चांगला घेतला, ब्लाऊज चांगला घेतला. एक ब्लाऊजची लेस मी विकत घेण्यासाठी 2 दिवस फिरत होते, मला चॉईस पडत नव्हती म्हणून. तर मी माझ्या बहिणीला वगैरे घेऊन आणि म्हणजे ज्वेलरी वगैरे मी सगळं घेतलं, पण मी मेकअपवाली नाही ठरवली. आणि मग त्यामुळे माझ्या लग्नाचा एक फोटो चांगला नाही आला. म्हणून तुम्ही ही तुमची कधी गलती करू नका, मेकअपवाली चांगली ठेवा.
मेकअपवाली म्हणजे आपल्याला लाईफचा एवढा मोठा क्षण असतो. मी विचारलेलं आमच्या इकडे एक आहेत त्यांना मी विचारलेलं, पण त्यावेळी अवेलेबल नव्हत्या म्हणून नाही झालं, ते जमलं नाही मला. तर मेकअपवाली नक्की ठरवा तुम्ही. कारण माझे लग्नाचे फोटो आहे ना क्वचितच चांगले आहेत. मग मला मेकअप नाही झालं ना, माझं थोडंसं तिथं मूड ऑफ झालं. ठीक आहे. तर नेक्स्ट मग लग्न ठरलं आमचं. मग लग्न ठरलं त्यावेळी आमची बोलणी अशी झाली की आमच्याकडे अशी पद्धत आहे की म्हणजे नवरीला जी साडी आहे ना, ती हळदीची एक साडी ती नवऱ्याकडची असते म्हणून. फक्त एक हळदीची साडी ती नवऱ्याकडची असते म्हणून. तुम्ही सांगा मला, तुम्ही 3-4 लाखाचं लग्न करायला निघता आणि एक फक्त साडी तुम्हाला समोरच्या माणसांनी मागितली, एक, ती पण तुमच्याचकडे येणार आहे, तर त्या एका साडीसाठी तुम्ही भांडण करता. त्या एका साडीसाठी तुम्ही भांडण करता. माणूस लग्नाला खर्च करतो 1.5-2 लाख रुपये खर्च करतो. तर नाही म्हणता गरीबातला गरीब माणूस आहे ना 50,000 तरी खर्च करतो. त्याच्यापेक्षा गरीब 25,000 करतच असेल ना. त्यावेळी एका साडीसाठी ह्या लोकांनी भांडणं केली, एक साडीसाठी. तरी पण माझे पप्पा बोलले ठीक आहे जाऊ दे, नाही घ्यायची. नाही घेतली, म्हणजे घेतली त्यांनी ती साडी. मी ना ती कधी यूज केली ना काय, तो वेगळा विषय आहे. पण मी नाही म्हणजे घेतली, एक साडी घेतली त्यांनी मला त्यावेळी. आणि त्याच्या आधी सुपारीची साडी पण मला घेतली. ते असेल तर मी तुम्हाला शो करेल. आणि म्हणजे मी आहे ना, मी म्हणत नाही की मी बॉक्समधले कपडे म्हणजेच एकदम ग्रेट, दुकानातले कपडे म्हणजेच ग्रेट. आम्ही तेवढ्या प्राईजमध्ये आहे ना, बाहेर ज्या रोडवरती गुजराती बायका बसतात ना, आम्ही त्यांच्याकडनं साड्या घेतो. 101 साड्या घेतो, कमी किमतीमध्ये घेतो. पण बोलतात ना, आमच्या साड्या ना 4 माणसांना दाखवण्यासारख्या असतात. कळलं? मी कधी अपेक्षा नाही करत त्या गोष्टींची. ठीक आहे, चला. मग लग्न ठरल्यानंतर लग्नाचा त्या वेळी तो विषय झाला साडीचा. तर ते काय ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना नंतरला मी सांगितलं, पण माझ्या मिस्टरांना असा विषय झाला म्हणून. तर मग माझ्या मिस्टरांना साडीचा विषय मी सांगितला. तर त्याच्यानंतर मग थोडी वाचावाच झाली. माझे पप्पा बोलले बघ तू करतेस तुझ्या मर्जीने, पण बघ बाबा असे वातावरण आहे त्या घरातलं. तर म्हटलं ठीक आहे चालेल, पण बघूया. म्हणजे एकदा आपण प्रेमात पडतो ना, तेव्हा आपण आंधळा झालेला असतो, आपल्याला काही कळत नाही. तर त्यावेळी पण ते झालं. मग तो विषय झाला. नंतर लग्नाचा विषय आला. लग्नाच्या दिवशी नवरा नवरी आणि माझी आई, माझे वडील, माझी बहीण आणि माझे भाऊचे एवढेच आम्ही तिकडे हॉलमध्ये होतो. बाकी सगळी माणसं जेवायला गेली होती. जेवायला गेल्यानंतर आणि ह्यांचे एक मित्र होते, ते आम्हाला येऊन बोलले की सगळे जेवायला गेले, तुम्ही लोक नाही जेवायला जाणार? आणि आम्ही खरंच बघतोय सगळा हॉल खाली, कोणच नाही. आमच्या अवतीभोवती कोणच नाही, फक्त माझी मम्मी, पप्पा, माझी बहीण आणि माझे भाऊजी. आम्ही 5-6 जणांनी, त्यांचा एक फ्रेंड होता, तो आमच्यासोबत होता पूर्ण लग्नात. आणि आमचे फोटोग्राफ्स वगैरे चाललेले. आणि नंतरला मग ते लग्न झाल्यानंतर मग जेवणाचा विषय आला. जेवणाच्या वेळी फक्त माझ्या मिस्टरांनी मला एक गुलाबजामुन चारला आणि कुठून उठून गेले का कोणतरी रुसलेलं म्हणून त्यांच्या पाठी गेले. तुम्ही लग्नाला येता, दुसऱ्याच्या आनंदाचा दिवस असतो, दुसऱ्याचा बोलतात ना एक लाईफचा एक खूप मोठा दिवस असतो, तो खराब करण्याचा तुम्हाला काय अधिकार नाही आहे. कळलं ना? ते सोडा, त्यांचा अधिकार आपण देतो. माझ्या मिस्टरांनी त्यांना एवढं इम्पॉर्टन्स दिलं नसतं तर तो दिवस खराब नसता झाला. माझा लग्नाचा दिवस मला अजिबात आवडलेला नव्हता, अजिबात नव्हता आवडला. मी खूप नाराज होते. आणि मी 1.5 ते 2 तास मी बसलेले अशीच. म्हणजे माझी फॅमिली, लग्न झालं आणि माझी फॅमिली म्हणजे माझ्या चुलत्याची मुली वगैरे, माझ्या चुलती वगैरे, आम्ही असं बसलेलो. तर माझ्या भावाने मला पटकन एक शब्द बोलला, अरे सायली तुला घेतात का नाही हे लोक? किती उशीर बसलीस तू इकडे? आणि विचार करा, मी 1.5 तास तिथे बसले, कोणाचं लक्ष नाही आहे, नवरी कुठे, काय कुठे, नवरा कुठे, काय कुठे, कुणाचं काही पडलेलं नव्हतं. सगळे बोलतात ना, एक माणूस रुसलेला त्याला मनवण्यामध्ये होते, एक माणसाने. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्याच्या आनंदाचा दिवस तुम्ही नाश करताय, ह्याची जर जाणीव होत नसेल तुम्हाला, तर खरंच तुम्हाला बोलण्यात काय अर्थ नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ते झालं. जेवणाचा विषय झाला. मग जेवणाचा विषय झाला. मग मी बसलेली 1.5 तास. आणि नंतर वरात यायचा विषय आला, म्हणजे वरात न्यायचा. तर त्यांचा एक मित्र त्यांचा मला बोलायला आला, चला वहिनी तुम्हाला बोलवलं. तर माझ्या घरचे बोलतात, अरे पण तू तर नवरी, म्हणजे तिने मला रिअलाईज करून देते तू नवरी आहेस आणि तुला असे परके माणसं म्हणजे त्यांच्या फ्रेंड कसं तुला बोलवायला येऊ शकतं? ते तुझ्या घरची माणसं कुठे आहेत? तेव्हा कोणच मला बोलवायला आलं नाही. आला असेल मला माहीत नाही, पण नाही. आणि नंतरला मी गाडीमध्ये जाऊन बसले म्हणजे जाणार तेव्हा बघितलं, तेव्हा गाडीमध्ये मी सोडून, म्हणजे नवरा नवरीला जागा नाही आहे, बाकी सगळी फॅमिली गाडीमध्ये बसली.
मी इतकी शॉकमध्ये गेले ना, म्हणजे माझे घरचे पण एवढे शॉकमध्ये गेले ना, की काय म्हणजे काय चाललंय हे? म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या लग्नाला आलात, तुमच्या घरचं लग्न नाही आहे. मला असं वाटतं की तुमच्या दुसऱ्या कोणाच्या लग्नाला तुम्ही आला आहात. असं म्हणजे मला तरी वाटलं, की असं मी खूप म्हणजे आपण लोकांच्या शेजाऱ्याच्या लग्नाला जातो ना, आपण तसं हे झालं, मला फील झालं. त्यानंतर ठीक आहे, लग्नाचा पण तो दिवस काय माझा बेकारच गेला, मला काय वाटलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नाही, त्याच दिवशी आम्ही घरी आलो तर बसलो. नंतरला काय झोपायची व्यवस्था केलेली, झोपलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठलो आणि दुसऱ्या दिवशी उठून हां, तेवढंच झालं. मग ते लग्नाचं काय एवढं खास नाही. हां, मग ल ठीक आहे, आमचंच करूया. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट मी दुसऱ्या वेळी हे करेन. ठीक आहे, तिसरा पार्ट बनवते. त्याच्यामध्ये मग लग्नापर्यंत आपला विषय संपला. आता तिथून पुढे माझी जर्नी. ठीक आहे, लव्ह स्टोरी झाली, लग्न झालं. आता तिसरा पार्ट मी नेक्स्ट संडेला टाकते. ठीक आहे. तर फ्रेंड्स, माझ्या आयडीला लाईक करा, कमेंट करा आणि इन्स्टाच्या आयडीला पण फॉलो करा. इन्स्टाच्या बायोमध्ये माझी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन जे कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.